So welcome back to my another video that is online tutor by Sakshi. मी साक्षी तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याच्यातून आपण नवनवीन कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, मी ऑलरेडीसुद्धा क्लॅरिफाय केलं होतं की तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर मला नक्की सांगा. मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कधीही टाईप करा, 100% शुअर त्याला रिस्पॉन्स असणार आहे. इन केस पॉसिबल नाही झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली इंस्टाग्रामची जी लिंक देते त्यावर डायरेक्टली जा आणि मला DM करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी मी नक्की असेन. ओके, चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या आजच्या चॅप्टरसाठी. ओके, सो आज आपण घेणार आहोत एक मिनिट हां. Okay, plant structure and functions. Okay, so firstly plants are those that can respirate, that can make photosynthesis for their food processes, right? म्हणजे आता प्लांट्स काय असतात तर ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करून त्यांचं फूड स्वतः बनवून त्यानंतर ते रेस्पिरेशनसुद्धा करत असतात, राईट? मग ह्यांचं जे स्ट्रक्चर्स असतं प्लांट्सचं ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यांचं फंक्शन जे असतं ते आपण बघणार आहोत. सो इट्स रिकॉलमध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांनी तुम्हाला दिला आहे, व्हॉट हेल्प अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आता प्लांट्समध्ये असं काय असतं की आपल्याला लगेच कळतं किंवा म्हणजे आपण आयडेंटिफाय करतो की हे प्लांट्स आहेत, राईट? व्हॉट हेल्प अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस, राईट? तर त्याचं जे पिगमेंट असतं, पिगमेंटेशनचा जो कलर आहे ग्रीन पिगमेंटेशन, राईट? एखाद्या प्लांटला, कोणत्याही प्लांटला कोणता कलर असतो? मोस्टली ग्रीन असतो. दॅट इज कॉज्ड बाय क्लोरोफिल, राईट? सो मग हे जे ग्रीन पिगमेंटेशन आहे किंवा फ्लावर्स असतील याच्यामुळे आपण लवकर काय करतो? आयडेंटिफाय करतो की हे एक प्लांट आहे, राईट? त्याचा स्मेल असतो सेकंड वन इज. सो स्मेलने सुद्धा आपण लवकर आयडेंटिफाय करतो. आणि काही प्लांट्सच्या अशा प्रॉपर्टीज असतात की ज्याच्यामुळे त्यांचं जे स्ट्रक्चर असेल, त्यांच्या जे लिव्सचं स्ट्रक्चर असेल, स्टेमचं स्ट्रक्चर असेल, त्याच्यावरून आपण त्यांना प्लांट्स कोणते आहेत, कसे आहेत आणि फ्लावर्स कोणते येऊ शकतात यावर या गोष्टीचं आयडेंटिफिकेशन लगेच करू शकतो. सेकंड वन इज विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. येस, आपल्याला प्लांट्सचे वेगवेगळे पार्ट्स माहितीच आहे. रूट्स आहेत, देन काय असणार आहे, फ्लावर्स आहेत, लिव्ज असणार आहे, स्टेम असणार आहे, ब्रांचेस असणार आहेत. आफ्टर दॅट व्हेरियस पार्ट्स ऑफ देअर. ओके, द रूट, स्टेम, लिव्ज. फर्स्टलीच त्यांनी आपल्याला दिलेलं आहे द रूट्स, स्टेम अँड लिव्ज. द रूट्स, स्टेम, लिव्ज अँड फ्लावर्स, फ्रूट्स एक्सेट्रा. हे त्याचं काय आहेत? डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. म्हणजे हे सगळे स्टेम असेल, रूट असेल, लिव्ज असेल, फ्लावर्स असतील, फ्रूट्स असतील, हे सगळ्या प्लांट्समध्ये कसे आहेत तर डिफरंट आहेत. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. येस, मी आत्ताच तुम्हाला बोलली, आपण एखादा प्लांटचा स्टेम, रूट किंवा लिव्ज असतील किंवा फ्लावर्स असतील, पानांवरून, फुलांवरून, फळांवरून ओळखू शकतो की हे प्लांट कसलं आहे, राईट? म्हणजे आपल्याला त्या ज्या डिफरंट प्लांट्सवरून त्या प्लांट्सची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, प्रॉपर्टी काय आहे याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येतं, है ना? मग याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होऊ शकतात. लेट अस नो अक्वेंट अवर सेल्स विथ दिस प्लांट्स ऑर्गन इन ग्रेटर डिटेल. सो आपल्याला काय बघायची, त्या सगळ्या प्लांट्सची ग्रेटर डिटेल, इन द सेन्स आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघायची. चला, लेट स्टार्ट इट. आता फर्स्ट टॉपिक असणार आहे आपला रूट. काय? रूट. ओके, सो फर्स्ट टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत रूट. एक मिनिट. सो रूट, आता रूट्स काय असतात? कीप अ मॉइस्टन बॉल ऑफ क्रम्पल पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. Place one soak mouth beans, gram seeds in the flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seed in 2 or 3 days. Moisten ball of crumpled paper.
काय करायचं, मॉइस्चर बॉल क्रम्पल पेपर इन अ कॉनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला ठेवायचा. कॉनिकल फ्लास्क आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, अशा वेगळ्या शेपमध्ये असतो बघा तो. एक मिनिट हा, मी तुम्हाला दाखवते. असा कोनिकल फ्लास्क असतो, राईट. अशा शेपमध्ये असतो की नाही तो, आपल्या लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल असतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॉइस्चर बॉल ऑफ क्रम्पल पेपर पुट करायचा आहे. प्लेस सम सोक मोथ बीन्स ग्राम सीड्स, म्हणजे आपल्याला ग्राम सीड्स किंवा बीन्स वगैरे असतील तर त्यामध्ये पुट करायचे आहे. देन in the flask between the paper in the glass wall, observe and note the changes in the seeds in 2 or 3 days. What will be the happen? इकडे काय होणार आहे, छोटे छोटे असे त्याला काय येणार आहे, मुळं येणार आहे, राईट. म्हणजे छोटे छोटे असे हे धान्याला बघा, आपल्या कडधान्य जर जास्त दिवस पाण्यात ठेवलं तर मोड येतात त्यांना. जस्ट लाईक दॅट इकडे पण ते जे सीड आपण ठेवलेलं आहे ना, त्याला डायरेक्टली मोड येणार आहेत. ओके. द पार्ट that grows from inside the seeds towards the soil is called radicle. मग आता रॅडिकलची जी डेफिनेशन आहे ती तुम्ही अंडरलाईन करून घ्या. द पार्ट दॅट ग्रो इनसाइड द सीड्स टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड द रॅडिकल. म्हणजे काय म्हटलेलं आहे, आता इथे बघा, द पार्ट दॅट ग्रोज द इनसाइड द सीड. इनसाइड म्हणजे कुठे, सॉईलच्या मध्ये. सॉईलच्या मध्ये काय होते, याची ग्रोथ होते की नाही. हे जे मोड आहे याची ग्रोथ कुठे झाली आहे, सॉईलच्या मध्ये झालेली आहे. म्हणून म्हटलंय द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल. कुठे झाली, आणि सॉईलच्या टुवर्ड्स, सॉईलच्या दिशेने झालेली आहे आणि डाऊनवर्ड साईडला झालेली आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द रॅडिकल. ओके. म्हणजे रूटचा असा पार्ट ज्याची ग्रोथ टुवर्ड्स द सॉईल होते आणि इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल. म्हणजे इनसाइड द सीड म्हणजे एक त्या ज्या सीड ती बी जी आहे ना तिच्यामध्ये होणार आहे आणि टुवर्ड द सॉईल. ओके. सॉईलच्या दिशेने होणार आहे, त्याला आपण म्हणणार रॅडिकल. आणि द पार्ट दॅट ग्रोज अबाव, काय म्हटलंय, द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉईल इज कॉल्ड प्लुमल. प्लुमल म्हणजे आता जो पार्ट वरच्या दिशेने वाढतोय की नाही, हा जो वरच्या दिशेने वाढतोय, अबव म्हटलं आहे म्हणजे वरच्या दिशेने वाढतोय, त्याला म्हटलं आहे प्लुमोल. काय म्हटलं आहे त्याला, प्लुमोल. ओके. म्हणजे आता दोन गोष्टी याच्यातून आपल्याला लक्षात आलेल्या आहे. जो पार्ट बी मधून वाढतोय पण सॉईलच्या दिशेने, मातीच्या दिशेने आणि खालच्या दिशेला वाढणार आहे, तो असणार आहे तुमचा रेडिकल. आणि जो पार्ट अपवर्ड द साईड और अबोव सॉईल वाढणार आहे त्याला आपण म्हणणार प्लुमल. ओके. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल. आता काय म्हटलंय, द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. आता जे रूट रॅडिकलच्या साईडने वाढणारे, ग्रोज इन टू द ग्राउंड. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स इन अ पॉइंटेड एंड. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल ऑफ सपोर्ट इज कॉल्ड रूट. आता जे रॅडिकलच्या साईडने वाढतं आहे ना, इथे रॅडिकल आहे आणि रॅडिकलच्या साईडने जो पार्ट आहे तो ग्रो होतोय त्याला आपण काय म्हणणार आहे मग, रूट्स. ओके. म्हणजे काय सांगितलं, द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल. रॅडिकलपासूनच रूटचं फॉर्मेशन होणार आहे. ग्रोज इन टू द ग्राउंड. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड एंड. पॉइंटेड एंड, राईट. पॉइंटेड एंड ना, म्हणजे हा एंड आहे या रूटचा आणि इकडून ज्याची ग्रोथ होणार आहे या साईडने ते काय असणार आहे मग, फॉर्मेशन ऑफ रूट. ओके. प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट. हे प्लांट ग्रोईंग बिलो म्हणजे एखादं झाड आहे, एखादं छोटंसं रोपटं आहे, ते कुठे वाढतंय, बिलो द सॉईल फॉर सपोर्ट. ते काय असणार आहे, बेसिकली प्लांटचा किंवा एखाद्या ट्रीचा बेसिकली सपोर्ट असणार आहे ना. त्या मुळांवर, त्या रूट्सवर काय डिपेंड असणार आहे, एक टोटली जे तुमचं प्लांट ग्रो होणार आहे, झाडाची जी ग्रोथ होणार आहे ते डिपेंड असणार आहे. दॅट इज कॉल्ड सॉईल फॉर सपोर्ट, राईट. ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. मग आता रूट कशाला म्हणतात हे सुद्धा अंडरलाईन करून घ्या. ओके.
देन रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. आता रूट्स म्हणजे असे टाईप्स ऑफ बंचेस असतात, त्याचं स्ट्रक्चर असतं हेअर लाईक. रूट हेअर्स सुद्धा म्हणतात, ते छोटे छोटे असतात त्यांना, राईट. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. मग आता हे जे रूट्स असतात छोटे छोटे, त्यांना अजून छोटे छोटे, त्यांच्यावर अजून छोट्या छोट्या रूट्सची ग्रोथ झालेली ते तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, आता इथे मी तुम्हाला म्हणते की म्हणजे हे काय आहे, टॅप रूट म्हटलं याला. म्हणजे याला टॅप रूट कावर म्हटलेलं आहे, हे एक नॉर्मल एक रूट आहे, त्याचं फॉर्मेशन कशापासून झालं आहे, रॅडिकल अँड प्लुमलपासून झालं आहे, राईट. पण टॅप रूटला पण ना व्हेरियस टाईप्स ऑफ रूट्स असतात. आता यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ रूट्स कसे. सो फर्स्ट रूट काय येणार तुमचा, हा जो रूट आहे ना तो प्रायमरी रूट येणार, कारण की याच्यावर दुसऱ्या सेकंडरी रूट्स ऑफ ब्रांचेस, ब्रांचेस ऑफ रूट्सची काय झालेली इकडे ग्रोथ झालेली. आणि हे जे सेकंडरी रूट्स याला का म्हटलंय, कारण याच्यावर प्रायमरी रूट्सवर यांची काय झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे, म्हणून त्याला आपण म्हटलंय सेकंडरी रूट्स. म्हणजे जो प्रायमरी असेल ना त्याच्यावर सेकंडरी रूट्सची ग्रोथ होणार आहे. आपल्याला आपण बघितलं असतं इन रियालिटीमध्ये सुद्धा छोटे छोटे रूट्स असतात आणि त्यांच्यापासून छोटे छोट्या केसाळ असे रूट्स आलेले असतात, राईट, मोड आलेले असतात त्यांना, ते काय असतात तुमचे सेकंडरी रूट्स. आता इथे दिलेलं आहे बघा, केसांसारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलेलं आहे, रूट हेअर. ओके. देन रूट टिप कुठे म्हटलंय, खालच्या भागाला रूट टिप. आणि रूट कॅप दॅट शुड बी प्रोटेक्ट द ॲक्च्युअल रूट. ॲक्च्युअल रूटला जो ॲक्च्युअल रूट म्हणजे इथूनच रूट्सची काय होणार आहे तुमच्या ग्रोथ. तुम्ही बघितलं असेल रूट्स जे असतात ते वरच्या दिशेने न वाढता कुठून वाढतात, तर मोस्टली खालच्या दिशेने वाढतात, राईट. म्हणून रूट कॅप कशाला, टू प्रोटेक्ट द रूट. ओके. सो नेक्स्ट दॅट ग्रोज ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. काय असतात रूट्स, roots of some plants produce secondary roots that grow obliquely and spread far and wide in the soil. ते कुठे पण स्प्रेड होतात, either they will be spread into the soil or they will be spread onto the primary root. म्हणजे मोस्टली ते प्रायमरी रूट्सवरच ग्रो होणार आहे. पण फॅक्ट कसा असणार आहे सेकंडरी रूट्सचा, की ते सॉइलमध्ये सुद्धा ग्रोथ होणार आहे त्यांची आणि डायरेक्टली प्रायमरी रूट्सवर सुद्धा त्यांची ग्रोथ होणार आहे. ओके. रूट्स सपोर्ट द प्लांट. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. मग आता हे जे रूट्स असतात ते काय करतात, प्लांटला सपोर्ट देण्याचं काम करतात. कसं काय, कारण की जे रूट्स असतात हे टोटली इथून जेवढं कवरिंग आहे ना, हे सगळं कुठलं, हे जे पूर्ण स्ट्रक्चर दाखवलं आहे तुम्हाला रूट्सचं, ते कुठं असणार आहे, अंडर द सॉईल, राईट. म्हणजे सगळं कुठं कवर झालेलं आहे, सॉईलनी कवर केलेलं आहे जमिनीत, राईट. मग ते काय करतात, प्लांटला सपोर्ट देण्याचं काम करतात. त्यांच्याच बेसिसवर प्लांटची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. असं म्हटलं जातं एखाद्या गोष्टीचा जर बेस पक्का नसेल, पाया पक्का नसेल, तर तिथे वाढणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या पक्क्या असणार आहे का. किंवा जर आपण म्हणजे आता म्हटलं बेस जर व्यवस्थित बांधला नाही, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनचं काम करू, तिथे उभी राहणारी बिल्डिंग ही प्रॉपरली व्यवस्थित उभी राहणार आहे का, नाही. म्हणून त्याचं काय केलं जातं, बेसची सगळ्यात जास्त पिलर्सची व्यवस्थित काळजी घेतली जाते, राईट. तसंच इथे सुद्धा असतं. जर रूट्सची कॅपॅबिलिटी नसेल प्रॉपरली स्टेबल राहण्याची किंवा स्ट्रॉंग असण्याची, तर ते कोणत्याच प्लांटला स्वतःवर ग्रो करू देतील का, नाही. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. मग आता ज्या रूट्सवर सेकंडरी रूट्सची ग्रोथ होते, रूट हेअर्सची ग्रोथ होते, रूट टिप्स, रूट कॅप असतात त्या रूटला, आणि दे आर वर्किंग फॉर द सपोर्ट ऑफ द एनी प्लांट, अशा प्रकारच्या रूट्सला आपण म्हणणार टॅप रूट. ओके. देन रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. आता काय म्हटलंय, रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेसेस. आता हेअर लाईक प्रोसेसेस म्हणजे रूट हेअर हे दिसत आहेत, त्यांना काय म्हटलंय, नियर द रूट टिप्स. नियर द रूट टिप, रूट टिपच्या जवळ काय आहे, हेअर लाईक प्रोसेसेस आहेत, त्यांना आपण म्हणायचं रूट हेअर. काय म्हणायचं त्यांना आपण, रूट हेअर्स. द रूट टिप इज डेलिकेट. This is the region of growth of the root. Root tip is delicate. Okay. This is the region of growth of root. मग हे जे डेलिकेट म्हणजे काय, रूट टिप ज्या दिलेल्या आहेत त्याच्या शेजारी कशाची ग्रोथ होणार आहे तुमच्या, रूट हेअर्सची, राईट. आणि देज आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी रूट. म्हणजे सेकंडरी रूट्सची सुद्धा ग्रोथ तिथूनच होणार आहे की नाही, म्हणून. ओके. देन this tip is covered by cap like structure called the
रूट कॅप. आणि हे जे रूट टिप कव्हर केलेला आहे एका कॅप लाईक स्ट्रक्चरने, त्याला आपण म्हणणार आहोत रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. मग आता हे जे रूट टिप आहे ना, इथून ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ होते रूटची. ठीक आहे, ॲक्च्युअल ग्रोथ कुठून होते तुमची? रूट टिप पासूनची, राईट. मग हे जे मेन मूळ आहे, इथून जर तुमची जर ग्रोथ होणार आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? याला एक पर्टिक्युलर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करावं लागणार आहे. म्हणून त्यांनी तिथे काय दिलेलं आहे? रूट कॅप, राईट. म्हणजे त्यामुळे त्या रूट टिप्सची काय होणार आहे? प्रोटेक्शन होणार आहे. ओके, म्हणूनच आपण बघतो बघा, आपल्याला एखादं मेडिसिन आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा, किंवा पेन असेल, पेनचं जी निडल असते ती प्रोटेक्ट करण्यासाठी आपण कसला यूज करतो? तर कोण